भारतामध्ये सध्या 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सुनेत्रा पवार, मणिपूर येथील नेमचा किपनेक, राजस्थानमधील दिया कुमारी आणि ओडिशा येथील प्रवृत्ती परिडा. अशा या भारतातील 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. झिम्बाब्वेमधील हरारे या ठिकाणी झालेली अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. भारताने 6व्यांदा इंग्लंडवर मात करून अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले नाव कोरले. अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजवली ती वैभव सूर्यवंशी यांनी. विजेता भारत आणि उपविजेता इंग्लंड. वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यामध्ये 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. वैभव सूर्यवंशीच्या अत्यंत आक्रमक फलंदाजीपुढे इंग्लंडचा टिकाव लागला नाही. मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच हे दोन्ही पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना देण्यात आले. मणिपूर येथील राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते 2017 ते 2022 दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष होते. 2 वेळा आमदार तसेच शिक्षण व ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. अजय कुमार भल्ला हे सध्या मणिपूरचे राज्यपाल आहेत. 4 फेब्रुवारी 2026 मणिपूर. मणिपूरचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमचा किपनेक आणि लोसाई यांनी शपथ घेतली. नेमचा किपनेक या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. मणिपूरमधील ही 11वी राष्ट्रपती राजवट होती. मागील वर्षी 13 फेब्रुवारी 2025 ला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 2025 ला वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून सेवातीर्थ असे ठेवण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा नवीन सदस्य देश रशिया बनला. 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानो मुश्ताक याला देण्यात आला. 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात आला. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. 2026 महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या.